नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला मी सांगणार आहे की उन्हाळ्यात तुम्हाला तुमच्या तुळशीच्या झाडाची काळजी कशी घ्यायची डिटेलमध्ये सांगणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा। चला आपण व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो, जो सगळ्यात पहिला पॉईंट आहे तो आहे सनलाईटचा, म्हणजे सूर्यप्रकाशचा। तर जे झाडाला सूर्यप्रकाश आहे ते 3 ते 5 तास सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे। पण एक काळजी घ्यायची आहे मित्रांनो की जे आफ्टरनूनचं ऊन आहे, म्हणजे दुपारचं ऊन आहे, ते झाडाला अजिबात लागलं नाही पाहिजे, ते खूप खराब असते। अजून मित्रांनो, तुम्हाला ग्रीन नेट किंवा शेडचा वापर करायचा जेव्हा खूप जास्त ऊन म्हणजे खूप हीट असेल तेव्हा। दुसऱ्या नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो की वॉटरिंग, झाडाला पाणी कसं टाकायचं आहे। तुम्हाला झाडाला सकाळी सकाळीच पाणी टाकायचं आहे मित्रांनो। 5 वाजल्यापासून ते 8:30 पर्यंत 8 पर्यंत तुम्हाला मॅक्स तुमच्या झाडाला सकाळी पाणी टाकून द्यायचं आहे, किंवा तुम्ही संध्याकाळी टाकू शकता मित्रांनो। 6 नंतर संध्याकाळी 6 नंतर पाणी टाकू शकता, किंवा मित्रांनो रात्री पाणी दिलं तरी चालेल। पण मित्रांनो, जे दुपारी आहे आफ्टरनूनमध्ये 12 ते 4च्या वेळेस तुम्हाला झाडाला अजिबात पाणी टाकायचं नाही आहे। झाडाला खूप खराब असते, सनबर्न्स वगैरे होऊ शकतात, चांगलं नसते, तर झाडाला पाणी टाकायचं नाही तुम्हाला दुपारी उन्हाळ्यामध्ये। मग पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, रेग्युलर वॉटरिंग पाहिजे आहे या झाडाला। रोज पाणी देत राहायचं आहे, जेणे की हे पाणी कमी दिल्यामुळे खराब नाही होणार, कारण हे खूप सेन्सिटिव्ह असते, तर रेग्युलर वॉटरिंग नक्की करायची आहे। तिसरा पॉईंट आहे मित्रांनो सॉईल, अजून पॉटचा। तर पॉटचा जो आहे मित्रांनो, कुंड्यामध्ये जे झाडं लावून ठेवले त्यांचे ड्रेनेज होल नक्की चेक करायचे, जे आपण खाली होल्स बनवतो पाणी निघण्यासाठी, ते चेक करायचे। आणि मग मित्रांनो 10 ते 12 दिवसात तुम्हाला जी माती आहे त्याची खुरपी करत राहायची आहे, सॉईलला लूज करत राहायचं आहे। आणि मित्रांनो समजा तुम्ही प्लास्टिकच्या पॉट्समध्ये लावून ठेवले असेल किंवा ब्लॅक पॉट्समध्ये तुळशीची झाडं लावली असतील, तर त्याला एखाद्या कपड्याने तुम्हाला कवर करायचं आहे। आणि जसं दुपारी आहे तर त्या कपड्याला तुम्हाला ओलं करून ठेवायचं आहे। जसं मित्रांनो आपण कापड माठाला गुंडाळतो तसं तुम्हाला कुंड्यांना गुंडाळून ठेवायचं आहे। समजा प्लास्टिकच्या कुंड्यामध्ये तुम्ही झाडं लावून ठेवली असाल तर। हे जे कापड गुंडाळण्याचा पॉईंट आहे मित्रांनो, तो फक्त जे प्लास्टिकचे कुंड्या किंवा जे ब्लॅक कलर म्हणजे काळ्या रंगातल्या कुंड्यामध्ये तुळशीचे झाडं लावले असेल त्यांच्यासाठीच आहे। चौथ्या नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो हीट प्रोटेक्शन। हीट प्रोटेक्शन कसं करायचं आहे, डायरेक्ट टाईल्सवर म्हणजे जमिनीवर तुम्हाला झाडलं असं अजिबात ठेवायचं नसते। टेरेसवर तुम्ही म्हणजे गच्चीवर लावून ठेवले असेल तर गच्चीवरही तुम्हाला तुळशीच्या झाडाला डायरेक्ट नाही ठेवायचं आहे, कुठे दुसरीकडे शिफ्ट करू शकता तर कराल, कारण गच्चीवरही खूप ऊन येते, तर जेणे झाड आपलं खराब होऊ शकते। तर हा पॉईंट नक्की लक्षात घ्यायचा आहे। आणि समजा तुम्हाला ठेवायचंच आहे तर कोणतं तरी जे वुडन स्टँड म्हणजे लाकडीचं स्टँड किंवा ट्रेज किंवा मित्रांनो विटा जे असतात, विटा तुम्ही खाली ठेवू शकता जमिनीवर, आणि त्या विटांवर मग तुमच्या झाडाला तुळशीचं जे झाड आहे त्या विटांवर ठेवू शकता, जेणे की हीट त्या झाडाला डायरेक्ट नाही लागणार जमिनीपासून, जेणे की मग ते चांगल्याने हेल्दी राहील आणि ते उगत राहील। मग पुढचं आहे की शिफ्ट तुम्हाला करून द्यायचं सेमी शेड एरिया वगैरेमध्ये, जेव्हा आफ्टरनून म्हणजे दुपारच्या वेळेस तुम्हाला सेमी शेड एरियामध्ये शिफ्ट करायचं आहे, समजा तुमच्या इकडे खूप जास्त ऊन असेल तर। आता मित्रांनो, जो 5व्या नंबरचा पॉईंट आहे तो आहे मित्रांनो प्रूनिंगचा। तर प्रूनिंग कसं करायचं झाडाची, म्हणजे कटाई छटाई तुम्हाला चांगल्याने करत राहायची आहे। बारीक कटिंग नाही करायची आहे, हलकेशे फांद्या तुम्ही कापू शकता, पण एकदम बारीक तुम्हाला कोणत्याही झाडाच्या फांद्या नाही कापायचे आहे। आणि पिंचिंग करू शकता मित्रांनो। पिंचिंग म्हणजे काय, जसं आपण देवाला व्हायला वरचं जशी मोहरी किंवा आपण असे वरचे पानं तोडतो, तर तसंच ते जे पानं वरचे आपण 4-5 पानं तोडतो झाडाचे, तर त्यांनाच पिंचिंग म्हटलं जाते मित्रांनो। तर हे पिंचिंग तुम्हाला झाडाची करत राहायची रेग्युलर बेसिसवर। या पिंचिंगनी काय होणार मित्रांनो, नवीन ग्रोथ प्रमोट होईल आणि खूप चांगलं राहील। आणि जे पण मित्रांनो याला फुलं लागतात म्हणजे मंजिरी लागतात आपल्या तुळशीच्या झाडाला, ते मंजिरी पण तुम्हाला झाडापासून हटवत राहायचे, जेणे की उन्हाळ्यात त्याची खूप जास्त ग्रोथ प्रमोट होईल आणि झाड आपलं खूप चांगल्याने वाढेल। तर हे जे मंजिरिया म्हणजे वाढलेले जे बिया लागले असतात झाडाला, म्हणजे मंजिरी, हे तुम्हाला झाडापासून हटवून द्यायचे आहे। अजून तुम्हाला हलकीशीच कटिंग करायची, एकदम बारीक कटिंग अजिबात करायची नाही आहे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला तुळशीच्या झाडाची। मग 6व्या नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो फर्टिलायझरचा। खतं कोणते टाकायचे तुम्हाला, सगळ्यात पहिला पॉईंट आहे केव्हा टाकायचे, तर 10 ते 15 दिवसापैकी तुम्ही खतं टाकू शकता। तुम्ही किचन वेस्ट कंपोस्ट म्हणजे किचन वेस्ट कंपोस्ट किंवा गांडूळ खत टाकू शकता, लिक्विड फर्टिलायझर टाकू शकता, किंवा कंपोस्टही टाकू शकता। हे घरच्या घरी कसं तयार करायचं याच्यावर मी आधीच चॅनलवर व्हिडिओ बनवून ठेवला आहे, तर ते सगळे व्हिडिओज नक्की पाहाल। मी प्लेलिस्टची लिंक तुम्हाला व्हिडिओ संपल्यावर एंड स्क्रीनवर देऊन देईल, तिकडनं तुम्ही हे सगळे व्हिडिओज पाहू शकता। म्हणजे आपलं कावडंग कंपोस्ट म्हणजे शेणखत आहे मित्रांनो, त्याचा वापर कमी करायचा आहे, बंद नाही पण मित्रांनो कमी टाकायचं आहे, कारण शेणखत थोडंसं गरम असते, तर झाडासाठी गरम गोष्ट चांगली नसते उन्हाळ्यामध्ये देण्यासाठी। तर तुम्हाला जे शेणखतचा वापर आहे मित्रांनो तो कमी करून जायचा आहे। आणि जसंच पावसाळा सुरू होईल तर तुम्ही चांगल्याने मग शेणखत दर 10 ते 15 दिवसात तुमच्या झाडाला टाकू शकता, पण उन्हाळ्यात शेणखतचं थोडंसं तुम्हाला कमीच वापर करायचा आहे तुळशीमध्ये। मग पुढचा पॉईंट आहे मित्रांनो केमिकल फर्टिलायझर, म्हणजे रासायनिक खत कोणतेही तुळशीमध्ये वापरायचे नाही, तसे तर कधीच नाही वापरायला पाहिजे, पण उन्हाळ्यात तर अजिबातच कोणतंही केमिकल रासायनिक इनऑर्गॅनिक फर्टिलायझर झाडाला अजिबात टाकायचं नाही आहे। आणि मग पुढचा
शेवटचा आहे की ओव्हर फर्टिलायझिंग, म्हणजे झाडाला जास्त खत अजिबात टाकायचं नाही आहे. कमी खत दिलं तरी चालेल, पण जास्त खत उन्हाळ्यामध्ये अजिबात टाकायचं नाही आहे. 7व्या नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो, पेस्ट अटॅक, म्हणजे झाडाला कोणते किडे लागले असतील, एफिड्स, मिलीबग्स वगैरे लागतात, त्याच्यासाठी कडुलिंबाचं तेल तुम्हाला तयार करायचं झाडासाठी. घरच्या घरी कसं तयार करायचं आधीच व्हिडिओ बनवून ठेवला आहे, नक्की पाल. घरच्या घरी तयार करा. अजून 1 लिटरमध्ये 1 चमचा टाका कडुलिंबाचं तेल आणि झाडा चांगल्याने फवारणी करून द्या. एका महिन्यातनं किंवा दर 15 दिवसापैकी एकदा तुम्हाला फवारणी करून द्या. आता मित्रांनो 8व्या नंबरचा जो पॉईंट आहे तो काही कॉमन प्रॉब्लेम्स आणि त्याचे सोल्युशन. सगळ्यात पहिले आहे, समजा झाडाचे जे पानं आहे ते पिवळे होत असतील, म्हणजे येल्लो होत असतील, तर त्याच्यासाठी मित्रांनो हे तुम्ही वॉटरिंग करताय, झाडाला खूप जास्त पाणी टाकत आहे, किंवा तुमचं जे कुंड्यामध्ये ड्रेनेज होल्स आहे मित्रांनो, ते गड्डे चांगले नाही झालेले आहे, तर ते जे ड्रेनेज होल्स आहे ते झाडाला चांगल्याने करून द्यायचे आहे. मग समजा तुमचे पानं वाळत असतील तर ड्राय लिव्सचा जो प्रॉब्लेम आहे तो ओव्हरहीटमुळे होतो, खूप जास्त ऊन झाडाला लागत आहे त्याच्यामुळे. समजा तुमचे जे पानं आहे तुळशीच्या झाडाचे ते गळून पडत असतील ते स्ट्रेसमुळे होते. आणि स्ट्रेस मित्रांनो, अजून हे जे स्ट्रेस आहे मित्रांनो ते झाडाला कमी पाणी दिल्यामुळे होते, किंवा जास्त पाण्यामुळे किंवा उन्हामुळे होते. तर उन्हाळ्याच्या ह्याच्यात हे खूप जास्त हीटमुळे होते झाडाला, तर ऊन खूप जास्त झाडाला नाही लागलं पाहिजे आणि पाणी चांगल्याने द्यायचं आहे झाडाला. 9व्या नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो प्लेसमेंटचा. तर एकदम फुल शेडमध्ये याला शिफ्ट नाही करून द्यायचं आहे, जिथे थोडंसं म्हणजे सनलाईट येईल, किंवा त्याला ग्रीन नेटच्या खाली तुम्हाला ग्रीन नेटचा वापर करायचा आहे आणि ग्रीन नेटच्या खाली ठेवायचा आहे. अजून मित्रांनो इंडोर पण एकदम शिफ्ट नाही करून द्यायचं आहे. 10व्या नंबरचा आहे रिपोर्टिंग या सीझनमध्ये मित्रांनो अवॉइड करायची आहे. पण समजा तुम्हाला झाड रिपोर्टिंग म्हणजे नवीन कुंड्यात लावायचंच असेल तर मग तुम्हाला मित्रांनो एकदम सकाळी किंवा संध्याकाळी झाडाला रिपोर्ट करायचं आहे. पण समजा माझं सजेशन असेल मित्रांनो की तुमचे जे झाडं आहे ते आता सध्या रिपोर्ट नका करा, नवीन कुंड्यांमध्ये अजिबात लावू नका, कारण खूप जास्त ऊन आहे तर झाडाला शॉक लागू शकते. म्हणून ही एक काळजी घ्यायची आहे. जसं पावसाळा सुरू होईल तेव्हा तुम्ही तुमच्या झाडांना रिपोर्ट करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो उन्हाळ्यात तुमच्या तुळशीच्या झाडाची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो आता थोड्या वेळात तुम्हाला स्क्रीनवर इकडे व्हिडिओज येऊन जातील, त्यांना क्लिक करून नक्की पहा. इथे खताची प्लेलिस्ट पण येऊन जाईल, इथे खतांची अजून बाकीचे व्हिडिओज पण येऊन जातील, त्यांना क्लिक करून नक्की पहा. अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, त्याची लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे आपल्याला त्या ग्रुपवर मला तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.